महागाई झाला तरीही गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतील चित्रशाळांमध्ये लगबग सुरू। रत्नागिरी जिल्ह्यात श्री गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू असून चित्रशाळांमध्ये बाप्पांच्या सुबक मूर्ती घडवण्याच्या कामाला कमालीचा वेग आला आहे। यंदा अधिक महिन्यामुळे उत्सव उशिरा असला तरी शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे गणेश मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 1200 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या मूर्तींचे दर यंदा थेट 1800 रुपयांवर पोहोचले आहेत। वाढत्या महागाईसोबतच कुशल कारागिरांची कमतरता आणि वाढलेली मजुरी यामुळे मूर्तिकारांसमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे। मात्र अधिक महिन्यामुळे मूर्तिकारांना मूर्ती तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील धावपळ टळली आहे आणि मूर्तींवर सुंदर कलाकुसर करणे शक्य होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 1395 गणेश चित्रशाळांमध्ये शाडू माती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना अंतिम आकार देण्याचे काम रात्रीदिवस सुरू आहे। घरगुती मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले असून आता मोठ्या व सार्वजनिक मूर्ती घडवण्यावर भर दिला जात आहे। जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 1,68,587 खासगी आणि 110 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते। वाढत्या खर्चाचे आव्हान पेलत लाडक्या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी रत्नागिरीतील मूर्तिकार आणि गणेश भक्त पूर्ण उत्साहाने सज्ज झाले आहेत। निश्चितच महागाईचा फटका पडलाय। पेट्रोलचा रेट वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला आणि परिणामी माती, रंग, त्याच्यानंतर ब्रश याच्यामध्ये 30 ते 40% वाढ आहे। त्याच्यामुळे मूर्तीमध्ये सुद्धा रेटमध्ये वाढ केलेली आहे। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी संख्या किती आहे? मूर्तींची संख्या निश्चितच वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे रेटमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। 1000 रुपयाची मूर्ती विकत होतो तर ती आता साधारणतः 1300-1400ला विकावी लागते। यावर्षी ग्राहकांची मागणी कोणत्या गणेश मूर्तीला आहे? ट्रेंडिंग मध्ये कोणती मूर्ती आहे? गेल्या वर्षी जो चिंतामणी होता आणि तसंच मुंबईचा राजा होता त्याच्या प्रतिकृती बऱ्याच मूर्तिकारांनी तयार केलेल्या दिसत आहेत।